अधीराच नाही, मला आपल्या सगळ्यांचीच खूप काळजी वाटते. बघ ना, गेले काही दिवस आपल्या घरात विचित्र गोष्टी घडतायत. कोणाची तरी नजर लागल्यासारखं वाटतंय, काहीतरी सावट आलंय आपल्या घरावर. मला खूप भीती वाटते रे समर. काकू, हे बघ, तू प्लीज घाबरू नकोस. असं काही होणार नाहीये आणि हेही दिवस बदलतील. मी बदलेन सगळं. सगळं अधीराच्या मनासारखं होईल. सगळं ठीक करेन मी. मला माहिती तू नेहमीच असं म्हणतोस, पण मी आई आहे ना. सॉरी, जरा जास्तच इमोशनल होते मी. कळतंय मला काकू, पण तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? तुझ्यावरच तर विश्वास आहे. तूच तर आधार आहेस आमचा, आणि हा विश्वास कायम असणार. काकू, आणि हा आधारही कायम असणार आहे आयुष्यभर. समर, मी रोज देवाचे आभार मानते की मला त्याने तुझ्यासारखा पुतण्या दिलाय. किती राबतोस आमच्यासाठी, किती करतोयस, पण आमच्यासाठी इतकं सगळं करताना स्वतःलाही जपत जा. काय झालं, हसतोस का? मला ना कधी कधी तुझं आश्चर्य वाटतं काकू. इतकं सगळं सोसल्यानंतर सुद्धा तुझ्या मनामध्ये इतकं प्रेम कसं काय येऊ शकतं? आई आपल्या मुलांवर प्रेम करणारच ना. मी आई आहे रे, आणि मला 4 मुलं आहेत, आणि तू सगळ्यात मोठा आहेस आणि सगळ्यात लाडका. या जन्मी नाही, पण पुढच्या जन्मी तरी माझ्या पोटी जन्म घेशील ना. सॉरी तुला मी म्हणलं रडू नको, आणि मीच रडायला लागलो. कधी कधी असं वाटतं ना काकू की तुझ्या या प्रेमाला पात्र नाहीये मी. आदिराच्या या सगळ्या वागण्याला कुठेतरी मी जबाबदार आहे असं वाटतं मला. कदाचित काका असते ना आज, ती अशी एवढी हट्टी नसती झाली. ह्या असं प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला त्रास नसता करून घेतला, थोडीशी समजूतदार झाली असती. आणि आज काकाही जगात नाही येत ना, त्याला मीच कारणीभूत आहे. अरे नशीब आहे आपलं, नशिबापुढे कोणाचं काय चालतंय. आणि तू स्वतःला कशाला दोषी ठरवतोयस? हे बघ, आपण फक्त निमित्त ठरतोय. मी कधीच तुला दोष दिला नाही आणि देणारही नाही, कारण भूतकाळात जे काही झालं त्यात तुझा काय दोष आहे? तुझं मन किती साफ आहे ना, मला माहितीये. थँक्यू काकू. तुझं हे इतकंसं बोलणं पण माझ्यासाठी खूप मोलाचं आहे. आणि डोंट वरी, सगळं ठीक होईल, मी करेन. बरं चल, उशीर झालाय, तू पण थोडासा आराम कर. आदिरापाशी मी आहे. कसं वाटतं आदिरा? ठीक, पण मला असं वाटतं ठीक वाटलं नसतं तर बरं झालं असतं. का असं का बोलतेस? कारण म्हणते आता मला आता रियालिटीची जाणीव झाली. हा आदिरा, ये इकडे ये. काय झालं? मॅरेज इज ओव्हर. आदिरा, जगात ही गोष्ट पहिल्यांदा घडते का? भांडणं वादावादी होतात ना, सासवा सुनांमध्ये तर होतच असतात सगळीकडे. पण सासूशी भांडण झालं हा माझा प्रॉब्लेमच नाही बिंटा दादा. रोहन माझ्या बाजूने उभा राहते हा माझा प्रॉब्लेम आहे. आमच्यात सतत काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स होत असतात, आणि
यावेळी तर त्याने पूर्णपणे गिव्हअप करून टाकलं. मी कधी गिव्हअप केलंय? पण ही गिव्हअप, त्याला मी नकोय ना त्याच्या आयुष्यात, म्हणूनच त्याने नोटीस पाठवली. मी नकोय तर ठीक आहे ना, मला त्याच्यावरती जबरदस्तीच नाही करायची. मला पण हे आय वॉन्ट टू एंड दिस मॅरेज, दॅट्स इट. आय वॉन्ट टू एंड दिस मॅरेज. आय एम डन, सिरियसली डन. त्याला जर मी नकोच आहे त्याच्या आयुष्यात, तर मी का फोर्स करू त्याला? आमच्या रिलेशनशिप मध्ये ना आम्ही हे सगळं वन साइडेड सुरू आहे माहिती. आणि मी आता वैतागली. मीच किती 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 प्रेम करू सांग. त्याला मी नकोच आहे म्हणूनच त्याने नोटीस पाठवली आहे नाही. मग मला नाही राहायचंय. मला त्याच्या इच्छेविरुद्ध त्याच्या बरोबर नाही राहायचंय. आय जस्ट वॉन्ट टू एंड दिस, बस. तुझं लग्न ठरवताना पण तू हेच केलंस का आदिरा? आम्ही सगळे तुला परोपरीने समजावत होतो, पण तरी सुद्धा तू काही केलीस, निर्णय घेतलास त्याच्याशी लग्न करायचा, असंच घाई. पण आम्ही सपोर्ट केलं तुला, तुझी इच्छा पूर्ण केली, सगळ्या गोष्टी तुझ्या इच्छेप्रमाणे केल्या. आणि आताही तू तेच करतेस, घाईघाईनेच हा निर्णय घेतेस. जरा मॅच्युरिटी दाखव. असा कुठलाही निर्णय घाईघाईने घ्यायचा नसतो आदिरा. मुळात रोहननी तुझ्याशी कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन न करता डिरेक्टली तुला अशी डिवोर्सची नोटीस पाठवली. मलाही आवडलं नाहीये, मलाही तितकाच राग आलाय त्याचा. आयुष्यात पहिल्यांदा माणूस ओळखण्यात मी चूक केली असं वाटायला लागलं मला. पण रोहनशी बोलल्याशिवाय, त्याच्याकडनं या सगळ्या गोष्टींची उत्तरं जाणून घेतल्याशिवाय आपण काहीही करायचं नाही. ओके? नंदुताई, अदिरा, कशी आहेस? ॲज इफ तुम्हाला काही फरक पडणार आहे. अर्थात राजा, फरक पडतो. आम्हाला खूप त्रास झाला या सगळ्या गोष्टींचा. रिअली? तुम्हा सगळ्यांना? म्हणजे रोहनला पण? आय डोंट थिंक सो. अदिरा, मला तुला भेटायचंय, आज आत्ता भेटायचंय तुला. तू बाहेर पडू शकशील का घरातून? एक मिनिट, मला ना आता कुठल्याही नवीन ट्रॅक मध्ये नाही अडकायचंय. ओके, मला नाही यायचंय. अगं नाही राजा, ट्रॅप नाहीये हा. माझ्यावर विश्वास ठेव ना. मी तुझ्याशी खोटं बोलणार नाहीये, मला बोलायचंही नाहीये. पण मला खरंच तुला अर्जंटली भेटायचंय, खूप महत्वाचं आहे. तू एक काम करतेस का? मला गणपती मंदिरात भेटतेस? आणखीन काय भेटायचं राहिलंय? काय बोलायचं राहिलंय? झालंय ना, जे काय करायचं ते रोहनने केलं ना. नोटीस पाठवली आहे त्याने. आणि तू गेली होतीस ना, रोहनला विचारायला गेली होतीस ना, जाब तुझ्या भावाला. काय केलंस तू? विचारलंस का? काय बोलला तो? ऐक अदिरा, शांत हो राजा, त्रास नको करून घेऊस. तुला वाटतं तसं नाहीये, आणि म्हणूनच आपलं भेटणं फार गरजेचं आहे. जे काही बोलायचं ना ते आपण इथेच बोलू ना. फोनवर बोलू, कशाला भेटायला पाहिजे? फोनवर बोलावा असा विषय नाही अदिरा, भेटूनच बोलावं लागेल. प्लीज ये, मी गणपती मंदिरात वाट बघतेय तुझी. एक हॅलो, काय काय झालं? काय म्हणाले ते? भेटून बोलूया म्हणाली. गणपती मंदिरात बोलवलंय. यू नो व्हॉट, मला ना आता जायचंच आहे. मला वन्स अँड फॉर ऑल हे सगळं संपून टाकायचंय. आता बस झालंय. मला बघूयात ना आता रोहनला आणखीन मला किती हर्ट करायचंय, अजून किती इन्सल्ट करायचं ना मला बघायचंय. यू नो व्हॉट, आणि त्याला ना स्वतःला हिंमत नसणार आहे म्हणून नंदुताईला पाठवलंय माझ्यासमोर मांडायला. मला बघायचंच आहे, आता मला जायचं. ऐक बाळा, मी तुला एकटीला जाऊ देणार नाही. मी येतोय तुझ्या बरोबर.